मित्रांनो, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कॉलेज महाराष्ट्रामधील वन ऑफ द टॉप मोस्ट कॉलेज म्हणून ओळखलं जातं आणि या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा आपल्या सर्वांची असते. पण ॲडमिशन घेण्याआधी या कॉलेजची काही इन्फॉर्मेशन जसं की त्याचा ओव्हरव्ह्यू, फीस, त्यासोबतच ब्रांचेस किती आहेत, त्यासोबतच सीट इनटेक किती आहे आणि प्लेसमेंट जे की सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व गोष्टी माहिती करून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सर्वात पहिलं कॉलेजचे नाव. इन्स्टिट्यूट नेम आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे की सांगली महाराष्ट्रामध्ये आहे. त्यासोबतच इट इज ऑल्सो नोन ॲज WCE सांगली. ओके. इन्स्टिट्यूट टाईप प्रायव्हेट आहे प्लस ऑटोनॉमस आहे. इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1947. तर मित्रांनो, हे भरपूर जुनं कॉलेज आहे. लिटरली आपल्या इंडिपेंडन्सच्या वेळेचं कॉलेज आहे. लोकेशन तर तुम्हाला माहिती आहे, सांगली आहे. ओके. रँकिंगची गोष्ट केली तर NRIF रँकिंग भेटली आहे, ते पण 201 to 300च्या बँडमध्ये आहे. ओके. लेटेस्ट डेटा आहे, तुम्ही ते पाहू शकता. आता नेक्स्ट बघूया, ते म्हणजे ब्रांचेस. तर या कॉलेजमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मग IT, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन अँड लास्ट म्हणजे AI/ML, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. हे इतके ब्रांचेस आहेत. ओके. आता या काही ब्रांचेसमध्ये तुम्हाला एडेड अँड अनएडेड अशा दोन गोष्टी बघायला भेटतील, जे की मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये सांगेल. आता मित्रांनो, इथे आपण बघतोय सीट इंटेक्स, म्हणजे कोणत्या ब्रांचला किती सीटचा इंटेक दिला आहे हे आपण इथे पाहूया. आता इथे तुम्हाला दोन गोष्टी दिसत आहेत, एडेड आणि इथे आहे अनएडेड. याचा अर्थ एडेड म्हणजे काय, तर ह्या ब्रांचेसला गव्हर्नमेंटकडून थोडासा फंड येतो, त्याला म्हणतो आपण एडेड. आणि अनएडेड म्हणजे कम्प्लिटली गव्हर्नमेंटकडून फंड येत नाही, आपण त्याला इन शॉर्ट प्रायव्हेट म्हणू शकतो. ठीक आहे. तर या कॉलेजमध्ये असे दोन टाईपचे ब्रांचेस आहेत. जर एडेड बघितलात तर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल यांच्यासाठी आहे 60 सीटचा इंटेक. मग आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, यांच्यासाठी आहे 90 सीट्स. मग आहे IT अँड इलेक्ट्रॉनिक्स, याला आहे 60चा इंटेक इच. ओके. हे झालं एडेडसाठी. आता आहे अनएडेडचं, त्यामध्ये ब्रांचेस तुम्हाला परत CSE भेटेल बघायला, त्यासाठी 90चा इंटेक आहे. म्हणजे टोटल तुम्ही बघितला एडेड अँड अनएडेड मिळून तुम्हाला 180चा इंटेक बघायला मिळेल. सोबतच ITचा पण आहे, त्याचा पण 60 इंटेक आहे आणि ओव्हरऑल 120चा आहे. रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचा 60 अँड AI/MLचा सुद्धा 60चा इंटेक आहे. तर मित्रांनो, असे दोन ब्रांचेस आहेत, दोन टाईप ऑफ ब्रांचेस आहेत, एडेड अँड अनएडेड. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. आता नेक्स्ट बघूया फीस. आता दोन टाईपचे ब्रांचेस म्हणल्यावरती त्यांच्यासाठी फीस पण वेगळी असेल. तर सगळ्यात पहिलं फीस बघतोय ती एडेडची. ओके. फॉर फर्स्ट इयर BTech फॉर ऑल ब्रांचेस. आता इथे तुम्हाला मी प्रॉपर एक फीस तोडून सांगितली आहे, कोणत्या गोष्टीला किती फीस लागते. तर तुम्हाला इथे दुसरे पर्टिक्युलर्स दिसत आहेत, जसे की ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, अदर फीस, मग हे CMD, एक्झामिनेशन फीस, कॉलेज फीस अँड युनिव्हर्सिटी फीस. ओके. तीन अशा तुम्हाला गोष्टी दिसत आहेत इथे. त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीसाठी फीस दिसतीये. इथे आहे ओपन, SC ST, OBC, SBC, BJNT, EWS, ओनली इथे गर्ल्ससाठी आहे, इथे बॉईजसाठी आहे, ATWS, असे भरपूर कॅटेगरीज आहेत तिथे. आता तुम्ही जर, मी फक्त ओपनसाठी सांगेल, तुम्ही तुमच्या कॅटेगरीसाठी तुम्ही बघू शकता. सगळी जर फीस तुम्ही मिळवली, हे ट्युशन फीस वगैरे सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला ओपनवाल्यांसाठी 86,225 इतकी फीस असेल फॉर फर्स्ट इयर. ओके. आता इथे बाकीच्या गोष्टी पण आहेत, बाकी ब्रांचेसची फीस इथे दिली आहे, तुम्ही चेक करू शकता. आता नेक्स्ट बघूया, ते म्हणजे अनएडेडसाठी. ओके. मागची आपण बघितली एडेड, ही आहे अनएडेड. आता आता इथे पण सेम कॅटेगरी आहे. ओके. सगळ्या कॅटेगरीज आहेत आणि इथे पण तुम्हाला वेगवेगळे कॅटेगरीज दिसत आहेत इथे.
फॉर ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस. आता इथे थोडीशी फीस जास्त असेल कारण की हे अनएडेड आहे, त्यामुळे ओपनसाठी 93,686 इतकी फीस आहे. आणि सिमिलरली तुम्हाला बाकीच्या कॅटेगरीसाठी फीस दिसून जाईल. आता नेक्स्ट गोष्ट बघूया मित्रांनो, ती म्हणजे प्लेसमेंट. आता प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहे, हे कॉलेज खूप छान आहे, वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. त्याची प्लेसमेंट पण तेवढीच छान असेल. आता या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज 10.75 LPA आहे अँड हायेस्ट 150 LPA आहे. त्यासोबतच तुम्ही ब्रांच वाईज पाहिलात तर CSE अँड इंजिनिअरिंगचं 100% प्लेसमेंट झालं आहे. IT चं 98%, मेकॅनिकलचं 95%, इलेक्ट्रिकलचं 92%, इलेक्ट्रॉनिक्स 92% अँड सिव्हिल पण 92%. ओके, म्हणजे 100% पैकी इतक्या पर्सेंटेजची विद्यार्थ्यांना प्लेसमेंट भेटली आहे. आता यातले बरेचसे विद्यार्थी हायर स्टडीज किंवा मग वेगवेगळ्या फील्डमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची गरज असते. आता या कंपनीजमध्ये टॉप रिक्रुटर्स म्हणजे कोणते? तुम्ही IT कंपनीज पाहिलात तर मग TCS, इन्फोसिस, विप्रो, ॲक्सेंचर, IBM. मग कोअरमध्ये पाहिलात तर L&T, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो असे. कन्सल्टिंगमध्ये मॅकेन्सी, BCG, डेलॉइट. फायनान्समध्ये गोल्डमॅन सॅक्स, जी की वर्ल्डची बेस्ट कंपनी आहे, मॉर्गन स्टॅनले प्लस सिटी बँक. अशा मोठमोठ्या कंपन्या इथे रिक्रूट करायला येतात. आता मित्रांनो, आता आपण एक मेन गोष्टकडे वळूया आपल्या, ते म्हणजे कट ऑफ. कारण की जोपर्यंत तुमचा कट ऑफ या कॉलेजनुसार नसेल, तुम्हाला हे ॲडमिशन भेटणार नाहीये. सो तुम्ही इन केस जर तुम्हाला हे कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही या कट ऑफला तुमच्या डोक्यात ठेवू शकता ॲज अ टार्गेट, आणि तुम्ही त्यानुसार तुमचा अभ्यास करू शकता. ओके, आता आपण कट ऑफ बघूया. सगळ्यात पहिलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तुम्हाला इथे कॅटेगरीज आहेत ओपन, SC, ST आणि OBC आणि EWS. मी फक्त सध्या तुम्हाला ओपन सांगेल, आपल्याला विनाकारण व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा आहे. सो मी ओपन सांगेल, तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं इथे पॉज करून बघू शकता. आता फर्स्ट ब्रांच आहे सिव्हिल, त्यासाठी तुम्हाला लागतील 97.49. मग कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जर एडेड असेल तर 99.43 अँड इफ इट इज अनएडेड देन 99.30. ओके, मग ब्रांच आहे इलेक्ट्रिकल, त्यासाठी 98.49, इलेक्ट्रॉनिकसाठी 98.99, रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी 98.63. बाकीच्या कॅटेगरीवाल्यांनी प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि आपले आपले पर्सनल नोट करून ठेवा. नेक्स्ट ब्रांच मेकॅनिकल, त्यांना लागेल 98.34. मग AIML मग 99.04. मग आहे IT एडेडमध्ये 99.24 आणि अनएडेडमध्ये, सॉरी ते मी विसरलो लिहायचं, बट दिस इज अनएडेड, याच्यामध्ये लागेल 99.16. ओके, तर मित्रांनो, हे कॉलेज खूप छान आहे. आपण याचे पूर्ण डिटेल्स पाहिलेत, त्यानुसार कॉलेज वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. पर्सेंटाईलचे रिक्वायरमेंट सुद्धा खूप जास्त आहे, तर तुम्हाला या कॉलेजसाठी खूप जास्त मेहनत करावी लागेल. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.